Good afternoon, everyone. I am Professor Amit Jadhav, and today we are going to cover the topics RESTful API design guidelines and securing RESTful web services. So, जर आपण सिलेबस बघितला तर बघा, लिनक्स, सॉफ्टवेअर टेस्टिंग, आर्किटेक्चर, यस, वेब सर्व्हिस. त्यामुळे आता आपण या रेस्टफुल वेब सर्व्हिसच्या रेस्टफुल आर्किटेक्चर स्टाईलच्या शेवटच्या पॉइंटवर आहे. आपण आता आज आपण हे दोन्ही पॉइंट कव्हर करणार आहोत. ओके, म्हणजे असं आपलं सेकंड युनिट कम्प्लीट होईल. तर त्यानंतर नेक्स्ट लेक्चर पासून आपण थर्ड युनिट, एक छोटंसं युनिट राहतंय, ते आपण थर्ड युनिट कव्हर करणार आहोत. म्हणून त्याचबरोबर आपल्याला प्रॅक्टिकल सेशन्स पण घ्यायचे. आपले आय थिंक 3 प्रॅक्टिकल्स आपण कव्हर केलेत. मला वाटतं फर्स्ट झालंय आपलं, सेकंड पण झालंय आणि डायरेक्ट आपण फोर्थ वन घेतलं होतं. आता आपले पुढचे पण प्रॅक्टिकल्स आपल्याला कव्हर करायचे. तर आपण आता थेरी बघूया. रेस्टफुल एपीआय डिझाइन गाईडलाईन्स. आता फर्स्ट आता आपल्याला काय करायचंय की एक रेस्टफुल वेब सर्व्हिस आपल्याला डिझाइन करायचे. तर त्यासाठी काय आपल्याला इन्स्ट्रक्शन्स आहेत बघा. नेमिंग द रेस्टफुल वेब रिसोर्सेस. आता या वेब सर्व्हिसचं नेमिंग कसं करायचं बघा. तर जनरली ते नाउन आपण यूज करायचंय. इट इज रिकमेंडेड टू यूज द नाउन्स टू नेम बोथ द रिसोर्सेस अँड द पाथ सेगमेंट दॅट विल अपिअर इन द रिसोर्सेस URI. हे रिसोर्सेस URI आता आपण बघितलं की रेस्टफुल वेब सर्व्हिस मध्ये इम्पॉर्टंट कंपोनंट्स असतात. त्यामध्ये एक आहे रिसोर्सेस आणि दुसरी आहे URI. तर हे रिसोर्सेस ऍक्सेस करण्यासाठी आपण URI जनरेट करतो. तर जे काही रिसोर्सेस आहेत तर त्यांना जे काही नेमिंग करायचं आपल्याला, तर ते नाउन्स आपण यूज करायचं. त्यामध्ये वर्ब यूज करायचं नाही. त्यानंतर प्लुरल नाउन यूज करायचे रिसोर्सला. आता फॉर एक्झाम्पल बघा, डिपार्टमेंट्स. तर अशा पद्धतीने आपण मग त्याप्रमाणे आपली URI जनरेट होत असते. तर त्यासाठी प्लुरल नाउन यूज करायचं. URI थ्रू इझिली आपण ऍक्सेस करू शकतो. रीड द स्पेसिफिक डिपार्टमेंट्स फ्रॉम द कलेक्शन ऑफ द URI बिकम्स. आता त्याबरोबर आपण त्याचे पॅरामीटर्स पण पास करू शकतो. आता इथं काय डिपार्टमेंट्स हा काय झाला, रिसोर्सेस झाला स्लॅश, आणि त्याचा ID आपण स्पेसिफाय करू शकतो की कुठल्या डिपार्टमेंट मधला कुठलं डिपार्टमेंट पर्टिक्युलर तिथले आपल्याला इन्फॉर्मेशन गेट करायचे. तर आता बघा इथं काय दिलं, तर रिसोर्सेस दिलेत जे आपण यूज करतो ते, आणि या वेगवेगळ्या डिफरंट मेथड्स दिल्यात. तर आता आपण बघा रिसोर्सेस स्लॅश डिपार्टमेंट वापरलं आणि गेट मेथड जर आपण यूज केली तर गेट ऑल डिपार्टमेंट्स, कारण इथं आपण स्पेसिफाय केलं नाहीये पर्टिक्युलर डिपार्टमेंट. त्यामुळं गेट मेथड टू सगळ्या डिपार्टमेंटची इन्फॉर्मेशन आपल्याला गेट होईल. पोस्ट कशासाठी, तर नवीन डिपार्टमेंट आपल्याला क्रिएट करायचं असेल तर पोस्ट मेथड आपण यूज करू. पुट कशासाठी, तर अपडेट डिपार्टमेंटमध्ये काही अपडेट इन्फॉर्मेशन करायची असेल तर पुट, आणि सगळे डिपार्टमेंट डिलीट करायचे असेल तर डिलीट आपण मेथड यूज करू HTTP ची. आणि जर आपल्याला डिपार्टमेंट आणि पर्टिक्युलर आपण ID पास केला, तर आता सपोज ते HR डिपार्टमेंट आहे, तर गेट दी HR डिपार्टमेंट विथ ID 10 गेट मेथड टू. तर त्या डिपार्टमेंटची फक्त इन्फॉर्मेशन ही पोस्ट. आता त्याच्यामध्ये नवीन, आता ऑलरेडी आपण स्पेसिफाय केलंय त्यामुळे नवीन क्रिएट करायचं नाही, म्हणून नॉट अलाउड. आता पुट जर आपण यूज केलं तर पुट आपण कशासाठी यूज करतो, तर अपडेटसाठी. अपडेट द HR डिपार्टमेंट. आणि लास्ट वन डिलीट कमांड आपण, किंवा डिलीट मेथड कशासाठी, तर डिलीट हे डिपार्टमेंट पर्टिक्युलर ज्याचा ID 10 आहे, म्हणजे जे HR डिपार्टमेंट आहे ते डिलीट करण्यासाठी आपण यूज करू. आता नेक्स्ट आहे बघा, पार्शल रिस्पॉन्स रेफर्स टू अन ऑप्टिमायझेशन टेक्निक ऑफर्स बाय द रेस्टफुल वेब API टू रिटर्न ओनली इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड बाय द क्लायंट. तर पार्शल रिस्पॉन्स, आता जेवढी इन्फॉर्मेशन हवी तेवढाच रिस्पॉन्स सर्व्हर कडून येणार. दिस इज नथिंग बट द पार्शल रिस्पॉन्स. तर यामध्ये काय आहे की अनवॉन्टेड इन्फॉर्मेशन सर्व्हर कडून क्लायंटला जात नाही. ओके, आता इथं बघा आपण स्पेसिफाय केलं की 10, मग 10 आपण स्पेसिफाय केल्यानंतर, आता सपोज जर इथं आपण स्पेसिफाय केलं नसतं 10, तर ही सगळी इन्फॉर्मेशन त्याला गेली असती, म्हणजे ती गेट झाली असती. किंवा डिलीट झाल्यानंतर सगळे डिपार्टमेंट डिलीट झाले असते. अपडेट करताना सगळेच डिपार्टमेंट अपडेट झाले असते. तर पर्टिक्युलर ह्याला म्हणतात पार्शल रिस्पॉन्स, की पर्टिक्युलर आपण जर इथं जर ID स्पेसिफाय केला क्लायंट कडून रिक्वेस्ट जाताना, तर त्याच डिपार्टमेंटची इन्फॉर्मेशन गेट होईल.
In this mechanism, the client sends for the required field name as the query parameter for an API to the server, and the server trims down the default response content by removing the fields that are not required by the client. आता बघा आपण पर्टिक्युलर आता इथं बघा क्वेरीचं एक्झाम्पल दिलंय. आपला हा एम्प्लॉईज हा रिसोर्स आहे आणि त्यामध्ये हा एम्प्लॉय आयडी दिलाय 1 2 3 4 क्वेश्चन मार्क सिलेक्ट फर्स्ट नेम लास्ट नेम आणि ईमेल. ही इन्फॉर्मेशन आपल्याला फक्त गेट करायची आहे. मग आपण जर सिलेक्ट स्टार जर यूज केलं तर सगळीच इन्फॉर्मेशन आपल्याला येईल. तर मग त्यापेक्षा आपण पर्टिक्युलर फील्ड जर तिथं स्पेसिफाय केले तर सर्व्हरकडून इन्फॉर्मेशन येताना त्या पर्टिक्युलर फील्ड बद्दल येईल आणि बाकीचे सगळे काय होतील ट्रिम डाऊन होतील. म्हणजे बाकीचे फील्ड तिथनं कट होऊन फक्त टेबल मधली जेवढी इन्फॉर्मेशन आहे तेवढीच क्लायंटला मिळेल. द जर्सी फ्रेमवर्क सपोर्ट्स द पार्शल रिस्पॉन्स feature via ORG, Glassfish, Jersey message filtering, selectable entity filtering feature. तर हे फीचर्स काय करतं पार्शल रिस्पॉन्स सपोर्ट करतं. नेक्स्ट आहे पेजिंग रिसोर्सेस. आता पेजिंग रिसोर्सेस मध्ये काय पेजिंग रिसोर्स कलेक्शन API that allows the client to specify the offset and the limit of the resource collection as the query parameter is department offset equal to 1 and limit equal to 20. तर यामध्ये आपण नंबर ऑफ रेकॉर्ड्स जे काय येणार आहेत किंवा इन्फॉर्मेशन येणार त्याचं लिमिट देऊ शकतो आपण की आपण आपल्याला 20 रेकॉर्ड्स हवेत तर ते आपण लिमिट स्पेसिफाय केलं तर तेवढेच रेकॉर्ड्स आपल्याला भेटतील. तर त्याला म्हणतात पेजिंग रिसोर्सेस. म्हणजे जो काही रेकॉर्ड येतात तर त्याला प्रत्येकाला पेजिंग असतं नंबरिंग असतं 1 2 3 अँड सो ऑन. तर ते आपण ऑफसेटला तो नंबर आपण स्पेसिफाय करायचा आणि नंबर ऑफ रेकॉर्ड्स तुम्हाला जेवढे हवे तिथं स्पेसिफाय करायचं. नेक्स्ट आहे बघा युझिंग हेट OS इन रिस्पॉन्स रिप्रेझेंटेशन हायपर टेक्स्ट ॲज द इंजिन ऑफ द ऍप्लिकेशन स्टेट. आता हे पण सगळ्यात मस्त आहे की आपण हायपर मीडिया किंवा हायपर लिंक यूज करायची. रेफर्स कशासाठी रिसोर्सेस ऍक्सेस करण्यासाठी. रेफर्स टू द यूज ऑफ हायपर मीडिया लिंक्स इन द रिसोर्स रिप्रेझेंटेशन. दिस आर्किटेक्चर स्टाईल लेट्स द क्लायंट डायनामिकली नेव्हिगेट टू द डिझायर्ड रिसोर्स बाय ट्रॅव्हर्सिंग द हायपर मीडिया लिंक्स प्रेझेंट इन द रिस्पॉन्स बॉडी. तर ह्याच्यामध्ये हायपर लिंक प्रोव्हाइड करायची सर्वांनी की ज्याच्या थ्रू क्लायंट डायरेक्ट त्या लिंकवर क्लिक करून रिसोर्स कडे जाऊ शकतो किंवा रिसोर्स ऍक्सेस करू शकतो. नेक्स्ट वन आहे एम्बेडेड रिसोर्सेस. दिस कन्सेप्ट प्रोव्हाइड्स वे टू एम्बेड अनदर रिसोर्सेस विदिन द करंट वन. इन द JSON फॉर्मॅट यू विल यूज द एम्बेड ऍट्रिब्यूट टू इंडिकेट द एम्बेड रिसोर्सेस. तर एम्बेडेड रिसोर्सेस म्हणजे रिसोर्सेस मध्ये दुसरे रिसोर्सेस काय करायचे एम्बेड करायचे. दिस इज नथिंग बट द एम्बेड रिसोर्सेस. लिंक्स. दिस कन्सेप्ट प्रोव्हाइड्स द लिंक्स टू द असोसिएट रिसोर्सेस इन द JSON फॉर्मॅट यू विल सी द लिंक्स ऍट्रिब्यूट टू द लिंक रिसोर्स. जे काही लिंक्स आपल्याला प्रोव्हाइड करायचे आहेत तर त्याच्यासाठी लिंक ऍट्रिब्यूट आपण यूज करायचा. त्यामध्ये आपण रिसोर्सचा पाथ स्पेसिफाय करायचा. नेक्स्ट आहे वर्जनिंग रेस्टफुल वेब API. तर यामध्ये आपण APIचं व्हर्जन स्पेसिफाय करतो. ज्यावेळी आपण एखादी रिक्वेस्ट पाठवतो म्हणजे किंवा मेथड यूज करतो गेट वगैरे तर त्यावेळी APIचं व्हर्जन आपण स्पेसिफाय करायचं. वर्जनिंग API हेल्प्स यू टू रोल आउट द न्यू रिलीज विदाउट अफेक्टिंग द एक्झिस्टिंग कस्टमर बेस ॲज यू कॅन कंटिन्यू टू ऑफर द ओल्ड API व्हर्जन फॉर द सर्टन पिरियड ऑफ टाइम. आता व्हर्जन कसं अपेंड करायचं URI गेट API v1 department HTTP 1.1 custom header to specify API version. आता याच्यामध्ये आपण जी काही कमांड मेथड यूज करतोय तर तिथं आपण APIचं व्हर्जन स्पेसिफाय करतो. त्यानंतर रिसोर्सेस आणि त्यानंतर आपल्याला जी गेट मेथड यूज करायची ती HTTPचं आहे आणि हे HTTPचं व्हर्जन 1.1. ओके. तर हेडर मधनं अशी आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते. नेक्स्ट आहे कॅचिंग रेस्टफुल वेब API रिझल्ट. आता जो काही API थ्रू रिझल्ट येईल तर त्यासाठी आपण कॅची यूज करतो. HTTP कॅची कंट्रोल डिरेक्टिव्ह डिफाइन्स द HTTP रिस्पॉन्स कॅचिंग पॉलिसीज. You can use it enabling the catching RESTful web API result for the specific interval. आता आपण त्याचा जो काही हे आहे आपण एनेबल करू शकतो कुठल्या कॅचिंग सर्व्हिसेस. आता बघा हे डिरेक्टिव्ह दिलेत कुठले कुठले. फर्स्ट आहे पब्लिक. इन दिस डिरेक्टिव्ह आपण जर हा एनेबल केला तर इन दिस डिरेक्टिव्ह द पब्लिक रिसोर्स कॅन बी कॅच बाय द क्लायंट अँड ऑल इंटरमेडिएट पब्लिक प्रॉक्सीज. तर पब्लिक रिसोर्स आपण काय करू शकतो ऍक्सेस करू शकतो जर आपली कॅची कंट्रोल डिरेक्टिव्ह पब्लिक असेल. प्रायव्हेट जर असेल तर
फक्त आपण प्रायव्हेट रिसोर्सेस कॅच करू शकतो. मॅक्स एज याच्यामध्ये रिसोर्सेस किती वेळ कॅची मध्ये राहणार आहे, किती सेकंद, ते टाइम असतं. मॅक्स डॉलर मॅक्स एज, दिस प्रॉपर्टी स्पेसिफाय द मॅक्सिमम एज शेअर कॅची ज्या केल्या आहेत त्याचे मॅक्सिमम एज इथं स्पेसिफाय केले जाते. नो कॅची, तर दिस डिरेक्टिव्ह इंडिकेट्स दॅट द रिसोर्स शुड नॉट बी कॅची. तर रिसोर्सेस कॅची यूज करणार नाहीत. नो स्टोअर, तर याचा अर्थ काय की ही जी काही कॅचीवरची इन्फॉर्मेशन आहे ती डिस्कवर स्टोअर करायची नाही. आणि लास्ट वन म्हणजे स्टोअर होणार नाही. मस्ट रिव्हॅलिडेट, द डिरेक्टिव्ह इंडिकेट्स दॅट द वन्स द कॅची एक्सपायर्स the cache must be revalidate the resources with origin server even if the client is willing to work on the stale resources. आता हे काय होणार, जरी फर्स्ट टाइम ती व्हॅलिडेट होऊन आली आहे इन्फॉर्मेशन, तरी सुद्धा नेक्स्ट टाइम येताना ती रिव्हॅलिडेट होऊन ती इन्फॉर्मेशन क्लायंट कडे येणार. आता नेक्स्ट पॉइंट आहे मायक्रो सर्व्हिस आर्किटेक्चर स्टाईल फॉर द रेस्टफुल वेब ऍप्लिकेशन. मायक्रो सर्व्हिस इज अन आर्किटेक्चर स्टाईल फॉर द implementing single application as a suite of small services. Each services can be deployed and merged separately. आता ह्याच्यामध्ये सगळ्या सर्व्हिसेस आहेत, तर सर्व्हिसचा एक सूट आहे, तो आपण मायक्रो सर्व्हिस आर्किटेक्चर स्टाईल म्हणून तो नोन आहे. तर तो कशासाठी यूज केला तर सर्व्हिसेस कम्युनिकेट विथ इच अदर वाया सिंक्रोनसली प्रोटोकॉल सच एज द रेस्ट और HTTP और असिंक्रोनस प्रोटोकॉल सच एज द मेसेज क्यू. तर याच्यामध्ये जे काय त्या सर्व्हिसेस कम्युनिकेट करू शकतात युझिंग डिफरंट प्रोटोकॉल्स. आता ह्याचे ऍडव्हान्टेजेस बघा. ऍडव्हान्टेज ऑफ मायक्रो सर्व्हिस आर्किटेक्चर, पहिल्यांदा अ स्मॉल मॉड्युलर अँड इझिली मॅनेजेबल कोड बेस. ओके, each service can be deployed, managed and tuned separately, improve resilience and modules can be redeployed without affecting the entire application. तर ह्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत, आता मायक्रो सर्व्हिस काय करतं तर एक सिंगल ऍप्लिकेशन यूज केलंय ज्या काही छोट्या छोट्या सर्व्हिसेस आहेत त्यांच्यासाठी. आता तर त्याचे ऍडव्हान्टेजेस आपण बघितले बघा की छोटस मॉड्यूल आहे जे इझिली डिप्लॉय होतं, मॅनेज होतं. त्या सर्व्हिसेस ज्या काय त्या इझिली डिप्लॉय आणि मॅनेज होतात जर आपण मायक्रो सर्व्हिस आर्किटेक्चर यूज करतोय तर. नेक्स्ट आहे बघा युझिंग ओपन डेटा प्रोटोकॉल विथ रेस्टफुल वेब API. ओपन डेटा प्रोटोकॉल जर आपण यूज करत असलो, म्हणजे आता आपण जनरली HTTP यूज करतो, तर त्याबरोबर हा पण प्रोटोकॉल आहे. द रेस्ट इज अन आर्किटेक्चर स्टाईल फॉर सेंडिंग मेसेज बॅक फोर्थ फ्रॉम द क्लायंट टू द सर्व्हर ओव्हर HTTP. Okay, but the REST architecture style does not define any standard for the querying the updating data. Open data protocol defines the web protocol for querying and updating data via RESTful web API uniformly. आता आपण HTTP कशासाठी सेंड आणि रिटर्न करण्यासाठी यूज करतो, पण त्याच्यावर जर आपल्याला क्वेरी जनरेट करायची असेल तर आपण त्यासाठी ओपन डेटा प्रोटोकॉल यूज करणार. OData defines the web protocol for querying and updating data via RESTful. रेस्टफुल मध्ये आपल्याला डेटावर क्वेरी जर जनरेट करायचे किंवा अपडेट डेटा करायचा तर त्यासाठी आपण ओपन डेटा प्रोटोकॉल यूज करतो. आता मेनी कंपनीज इन्क्लुडिंग मायक्रोसॉफ्ट, IBM, SAP support OData today. It is governed and organized by Organization for Advancement of Structured Information Standard. ओके, आता मोठमोठ्या ज्या काही कंपनी आहेत त्या ओपन डेटा प्रोटोकॉल फॉर रेस्टफुल वेब सर्व्हिसेस यूज करतात. आता जे URI कशी जनरेट होते, URI 3 पार्ट मध्ये डिवाइड झाली आहे. फर्स्ट आहे रूट पाथ, सेकंड आहे रिसोर्स पाथ आणि थर्ड वन क्वेरी स्ट्रिंग ऑप्शन. आता यामध्ये बघा सर्व्हिस रूट हा बघा HTTP लोकल होस्ट 8080 HR app/OData हा आपला रूट URL ID. त्यानंतर डिपार्टमेंट हा रिसोर्सचा पाथ आहे, क्वेश्चन मार्क आपण दिलं, नंतर $टॉप ही क्वेरीचा आपण एक फिल्टर यूज केलाय किंवा क्वेरी कमांड यूज केली. $टॉप इज इक्वल टू 2, तर पहिले 2 रेकॉर्ड तो देईल आणि ऑर्डर बाय लोकेशनच्या प्रमाणे तो काय करेल, सॉर्ट करेल. आता ही क्वेरी स्ट्रिंग आपण पाठवली थ्रू URL. रीडिंग रिसोर्सेस गेट HTTP localhost HR app/OData departments HTTP 1.1.
आता ही जर आपल्याला रिसोर्सेस रीड करायचे तर त्यासाठी आपण गेट कमांड दिली आणि त्यानंतर URL चा पूर्ण डेटा आणि आपला HTTP मेथड रीच द डिटेल डिपार्टमेंट्स विथ गिवन ID. आता इथं आपल्याला डिपार्टमेंट आपण स्पेसिफाय केलं नाही, इथं आपण स्पेसिफाय केलं बघा गेट HTTP लोकल होस्ट 80080 HR ऍप ऑर्डर डेटा ओ डेटा डिपार्टमेंट्स ब्रॅकेट मध्ये 10 आणि इथं HTTP चं व्हर्जन आणि क्वेरी डेटा बघा आणि ही अशा पद्धतीने आपण क्वेरी दिली गेट HTTP हा पूर्ण डिपार्टमेंट पर्यंत ऑर्डर बाय डिपार्टमेंट नेम आणि इथं HTTP चं व्हर्जन. नेक्स्ट बघा क्वेरी आपण पाठवू शकतो. मग त्या क्वेरीचे ऑप्शन काय आहेत बघा. फर्स्ट आहे फिल्टर. दिस ऑप्शन अलाउज क्लायंट्स टू फिल्टर अ कलेक्शन रिसोर्सेस. याच्यामध्ये आपल्याला फिल्टर करता येतात. आता बघा की मला जे काही डेटा मिळणार आहे तर त्यातला मला फक्त फर्स्ट नेम इक्वल टू जॉबिनेश तर त्याचेच फक्त इन्फॉर्मेशन हवी तर मी फिल्टर करू शकतो. त्यानंतर एक्सपांड. दिस ऑप्शन इन्क्लूड्स द स्पेसिफाईड चाइल्ड रिसोर्स इन लाईन विथ द रिट्रीव्ह रिसोर्सेस. आता याच्यामध्ये बघा मी एक्सपांड करू शकतो एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन. त्यासाठी मी एक्सपांड क्वेरीचा ऑप्शन यूज करतो. सिलेक्ट. मला जे काही पर्टिक्युलर फील्ड सिलेक्ट करायचे त्यासाठी मी सिलेक्ट यूज करतो. दिस ऑप्शन इन्क्लूड्स द सप्लाइड ॲट्रिब्यूट्स अलोन इन द रिझल्टिंग एंटिटी. तर पर्टिक्युलर आपण जे काही स्पेसिफाय केलंय नेम लोकेशन तर ते आपण पर्टिक्युलर सिलेक्ट करू शकतो. ऑर्डर बाय आपण असेंडिंग आणि डिसेंडिंग असं दोन्ही पद्धतीने आपण ऑर्डर बाय यूज करू शकतो. आता इथं बघा डिसेंडिंग यूज केलंय डिपार्टमेंट्स ऑर्डर बाय डिपार्टमेंट नेम डिसेंडिंग. तर हे सगळे रेकॉर्ड येतील ते डिपार्टमेंट नेम डिसेंडिंग येतील. नेक्स्ट आहे टॉप मध्ये आपण स्पेसिफाय करतो की टॉप पासून आपल्याला किती रेकॉर्ड हवेत. आता इथं बघा $top इज इक्वल टू 10 दिले म्हणजे जी काही आपल्याला रेकॉर्ड्स येतील त्यातले टॉपचे 10 रेकॉर्ड्स आपल्याला हवेत. त्यानंतर स्किप. दिस ऑप्शन इंडिकेट्स हाऊ मेनी आयटम्स नीड टू बी स्किप फ्रॉम द टॉप वाईल रिटर्निंग द रिझल्ट. जो काही आता रिझल्ट आपल्याला येणार आहे त्यातले पहिले टॉपचे किती रेकॉर्ड आपल्याला स्किप करायचे आहेत त्यासाठी आपण स्किप यूज करतो. काउंट. दिस ऑप्शन इंडिकेट्स द टोटल नंबर ऑफ आयटम्स इन द रिझल्ट. यामधले आपल्याला जे काही रिझल्ट आला तर त्यातले टोटल नंबर ऑफ रेकॉर्ड्स किती भेटले त्याचा काउंट आपल्याला $काउंट न भेटेल. इथं आपला फर्स्ट पॉइंट संपलाय बघा हा. वेब सर्व्हिस गेम प्रोग्रामिंग. येस हा पॉइंट आपला झाला डिझाईन गाईडलाईन्स. आता यामध्ये बघा आपण काय काय बघितलं त्याचं नेमिंग बघितलं. त्यानंतर फिल्टर्स बघितले आपण वेगवेगळे कुठले कुठले आपल्याला यूज करता येतात ते. ओके आता नेक्स्ट पॉइंट बघायचं आपल्याला सिक्युअर रेस्टफुल वेब सर्व्हिसेस. आता सिक्युअर रेस्टफुल वेब सर्व्हिसेस OAuth इज अन ओपन स्टँडर्ड ऑथरायझेशन. आता हे सिक्युरिटीसाठी आपण यूज करतो आणि आपले जे काही रिसोर्सेस आहेत ते प्रोटेक्ट करण्यासाठी ओपन स्टँडर्ड ऑथरायझेशन आपण यूज करतो. OAuth solves a different security problem than what HTTP basic authentication has been used for. तर आपले आता रेस्टफुल आपण वेब सर्व्हिस यूज करतोय त्यामध्ये रिसोर्सेस आपण शेअर करतोय पण ते रिसोर्सेस जे काही शेअर करतोय ते कुठल्याही दुसऱ्या क्लायंटना ऍक्सेस करता यायला नाही पाहिजे त्यासाठी आपण सिक्युरिटी प्रोव्हाइड करतो आणि त्यातलीच ही सिक्युरिटी आहे ओपन ऑथेंटिकेशन ओपन स्टँडर्ड फॉर ऑथरायझेशन. ओके तर ऑथरायझेशन प्रोटोकॉल अलाउज क्लायंट application to access the protected resources on behalf of the resource owner. तर ह्यामध्ये हा जो काही प्रोटोकॉल आपण यूज करतोय तर तो रिसोर्स ओनरच्या ऐवजी काय करणार आहे रिसोर्सेस शेअर करणार आहे. ऑथरायझेशन प्रोटोकॉल स्पेसिफाय द प्रोसेस फॉर द रिसोर्स ओनर टू ऑथराइज थर्ड पार्टी ऍप्लिकेशन टू ऍक्सेस देअर सर्व्हर रिसोर्सेस विदाउट शेअरिंग देअर क्रेडेन्शियल. तर यामध्ये आपल्याला जो काही रिसोर्स ओनर आहे तर त्याला रिसोर्स ओनर अलाउ करणार आहे क्लायंटला की रिसोर्सेस यूज करायला किंवा ऍक्सेस करायला विदाउट शेअरिंग रिसोर्स ओनर्स
क्रेडेन्शियल, म्हणजे त्याचा युजर आयडी पासवर्ड शेअर न करता त्याला रिसोर्सेस यूज करता येणार नाही. द कन्झ्युमर ऍप्लिकेशन only receives an authorization token that can be used to access the data from the service provider. आता ह्यामध्ये बघा क्लायंट आहे, क्लायंटनं रिक्वेस्ट पाठवल्यानंतर सर्व्हर कडून येणार आहे तो जो काय आहे तर त्याला ऑथरायझेशन टोकन सेंड होणार आहे सर्व्हर कडून, आणि ज्यावेळी ते व्हॅलिडेट होईल त्यावेळी क्लायंट डेटा ऍक्सेस करू शकणार आहे. आता याच्यामध्ये कॉमन टर्मिनॉलॉजीज काय काय यूज केल्यात बघा. फर्स्ट आहे क्लायंट, दॅट इज कन्झ्युमर, ज्याला ही वेब सर्व्हिस यूज करायची आहे. तर दिस रेफर्स टू अन ऍप्लिकेशन that tries to access the protected resources on behalf of the resource owner and with the resource owner's consent. आता हा जो कोण क्लायंट आहे तर त्याला हे रिसोर्सेस यूज करायचे. आता नेक्स्ट आहे सर्व्हर. आता क्लायंटला कन्झ्युम करायचे, सर्व्हर काय ते प्रोव्हाइड करणार आहे. This is also known as the service provider. This refers the HTTP server that understand the authorization protocol. It accept and respond the request, authenticate with the authorization protocol from the various client application. If you relate this with the previous example, आता सर्व्हर काय करणार आहे, सर्व्हर कडे रिक्वेस्ट आल्यानंतर तो रिस्पॉन्ड करणार आहे, पण रिस्पॉन्ड करायच्या आधी तो काय करणार आहे, ऑथेंटिकेट करणार आहे, रिक्वेस्ट ऑथेंटिकेट आहे की नाही. Protected resources are the resources hosted on servers that access restricted. The server validates all incoming requests and grant access to the resources as appropriate. आता हे प्रोटेक्टेड रिसोर्सेस आहेत तर त्याला डायरेक्टली ऍक्सेस करू शकत नाही क्लायंट. तर त्यासाठी काय करणार आहे, सर्व्हर कडे त्याची रिक्वेस्ट जाणार, सर्व्हर व्हॅलिडेट करणार ज्या काय रिक्वेस्ट आल्यात, आणि त्यानंतर मग रिसोर्सेस ऍक्सेस करता येणार. रिसोर्स ओनर. आता रिसोर्स ओनर कोण आहे, दिस रेफर्स अन एंटिटी capable of granting access to the protected resources. Mostly it refers to an end user who owns the protected resources. In previous example, Jane is the resource owner. Resource owner कोण आहे, तर ज्याच्याकडे हे प्रोटेक्टेड रिसोर्सेस यूज करायचे ऍक्सेस आहेत. ओके, तो आहे रिसोर्स ओनर. नेक्स्ट आहे कन्झ्युमर की अँड सिक्रेट. दिस टू हे काय क्रेडेन्शियल्स आहेत. These two strings are used to identify, आणि हे कशासाठी यूज केले जातात तर क्लायंट ऑथेंटिकेट करण्यासाठी यूज केले जातात. रिक्वेस्ट टोकन अँड सिक्रेट. दिस इज टेम्पररी, हे टेम्पररी क्रेडेन्शियल आहे रिटर्न बाय द सर्व्हर. ज्यावेळी रिसोर्सची रिक्वेस्ट येते त्यावेळी क्लायंट कडून रिक्वेस्ट जाते विथ रिक्वेस्ट टोकन, आणि मग सर्व्हर अँड क्लायंट विल सेंड द रिक्वेस्ट टोकन टू द सर्व्हर टू गेट ऑथराइज. रिक्वेस्ट करताना क्लायंट हे रिक्वेस्ट टोकन पाठवतो, आणि ज्यावेळी सक्सेसफुल ऑथरायझेशन होईल त्यावेळी सर्व्हर त्याला ऍक्सेस टोकन पाठवतो. ओके, नेक्स्ट ऍक्सेस टोकन अँड सिक्रेट. The server returns access token to the client when the client submits the temporary credential obtained from the server during the resource grant approval by the user. आता ज्यावेळी रिक्वेस्ट क्लायंट कडून ज्यावेळी जाईल तर त्याबरोबर रिक्वेस्ट टोकन जाईल, आणि मग ते ऑथेंटिकेट झाल्यावर ऍक्सेस टोकन सर्व्हर कडून जाईल. द ऍक्सेस टोकन इज अन स्ट्रिंग आयडेंटिफाइज द क्लायंट रिक्वेस्टिंग प्रोटेक्टेड रिसोर्स. स्ट्रिंग आहे. Once the access token is obtained, the client passes it along with each resource request to the server. The server can identify the client checking this access token. आता बघा हे शॉर्ट मध्ये इथं डायग्राम मध्ये सांगितलंय. आपण ओपन ऑथरायझेशन 1.0 व्हर्जन यूज करतोय. ह्याच्यामध्ये क्लायंट ऍप्लिकेशन हा ओनर, रिसोर्स ओनर, आणि हा सर्व्हर सर्व्हिस प्रोव्हायडर. आता ही रिक्वेस्ट पहिल्यांदा कुणाकडे जाणार, क्लायंट कडून रिक्वेस्ट जाताना विथ रिक्वेस्ट टोकन जाणार. ओके, जर समजा अनऑथराइज असेल तर सर्व्हर अलाउ करणार नाही. त्यानंतर मग क्लायंट ऍप्लिकेशन कडून डायरेक्ट युजर टू सर्व्हिस प्रोव्हायडर फॉर द ऑथरायझेशन. ज्यावेळी हे ऑथेंटिकेट होईल त्यावेळी क्लायंट काय करणार आहे, युजरला ऍक्सेस मागणार आहे, आणि युजर कडून रिक्वेस्ट टोकन जाणार आहे. आता ते रिक्वेस्ट टोकन क्लायंट सर्व्हर कडे सेंड करणार, आणि हा सर्व्हर त्याला क्लायंटला ऍक्सेस टोकन सेंड करणार. पुन्हा ऍक्सेस प्रोटेक्टेड रिसोर्सेस विथ ऍक्सेस टोकन क्लायंट कडून जाणार, आणि सर्व्हर कडून तो प्रोटेक्टेड रिसोर्सेस क्लायंटशी शेअर केला जाणार आहे.
आता नेक्स्ट पॉइंट आहे बघा, ग्रँड टाइप्स इन ओपन ऑथरायझेशन 2.0. आता हे 1.0 बघितलं आपण आता व्हर्जन, आता 2.0. तर याच्यामध्ये बघा ऑथरायझेशन कोड. द ऑथरायझेशन कोड इज ऑब्टेन फ्रॉम द ऑथेंटिकेशन server instead of directly requesting it from the resource owner. In this case, the client directs the resource owner to authorization server. The authorization server authenticates the user, obtain authorization and returns the authorization code to the client. आता याच्यामध्ये काय होणार आहे, तर जो ऑथरायझेशन सर्व्हर आहे तर त्याच्याकडे रिक्वेस्ट गेल्यानंतर तो काय करणार आहे, ऑथेंटिकेट करणार आहे आणि मग ऑथरायझेशन कोड हा क्लायंटला पाठवणार आहे. इन दिस मोड द रिसोर्स ओनर क्रेडेन्शियल आर नेव्हर शेअर्ड विथ द क्लायंट. ह्याच्यामध्ये जे काही क्रेडेन्शियल आहेत रिसोर्स ओनरचे ते शेअर केले जात नाही. दिस इज व्हेरी सिमिलर टू ओपन ऑथेंटिक ऑथरायझेशन 1.0 एक्सेप्ट द क्रिप्टोग्राफिक signing of messages is not required in open authorization 2.0. तर यामध्ये दोन्हीमध्ये सेमच आहे, फक्त याच्यामध्ये क्रिप्टोग्राफिक सायनिंग ऑफ मेसेज रिक्वायर्ड नसते. नेक्स्ट आहे इम्प्लिसिट. द इम्प्लिसिट ग्रँट कशासाठी यूज केलं ते, ही सिम्प्लिफाय व्हर्जन ऑफ authorization code grant type flow. In this implement grant flow, the client issue an access token directly as the result of the resource owner's authorization. तर याच्यामध्ये क्लायंटला डायरेक्टली ऍक्सेस टोकन मिळतं. दिस इज लेस सिक्युअर as the client not authenticate is commonly used client side devices. आता ज्यावेळी क्लायंट मशीनच वरूनच फक्त ऑथेंटिकेशन हवं असेल तर त्यावेळी त्याला बाकी ऑथेंटिकेशन करायची गरज नाहीये, ऑथरायझेशन करण्याची गरज नाहीये, तर डिरेक्टली तो डेटा ऍक्सेस करू शकतो. नेक्स्ट पॉइंट आहे बघा, रिसोर्स ओनर्स पासवर्ड क्रेडेन्शियल. The resource owner credentials such as username and password are used by the client directly obtaining the access token during the authorization flow. The access code is used thereafter for accessing resources. This grant type is only used with the trusted client application. This is suitable for the legacy application used HTTP basic. आता यामध्ये काय केलं जातं, जो कोण रिसोर्स ओनर आहे तो आपले क्रेडेन्शियल शेअर करतो, पण कुणाशी, जे क्लायंट हे काय म्हणतात त्याला, जे क्लायंट ऑथराइज क्लायंट आहेत तर त्यांनाच फक्त ही की युजर नेम आणि पासवर्ड पाठवले जाते आणि मग ते रिसोर्सेस काय करू शकतात, ऍक्सेस करू शकतात. क्लायंट क्रेडेन्शियल आर यूज डिरेक्टली फॉर गेटिंग ऍक्सेस टोकन. दिस ग्रँट टाइप इज यूज when the client is also resource owner. This is the commonly used embedded service backend application where the client has an account. तर क्लायंटचे पण क्रेडेन्शियल्स यूज केले जातात रिसोर्सेस ऍक्सेस करण्यासाठी. आता हे बघा, हे 2.0 आहे. पहिल्यांदा क्लायंट कडून रिक्वेस्ट जाते रिसोर्स ओनरला, ओनर त्याचे क्रेडेन्शियल चेक करून ग्रँट करतो. ते ग्रँट केलेला कोड हा ऑथरायझेशन सर्व्हरला पाठवला जातो. आता इथं बघा एक नवीन आलाय, ऑथरायझेशन सर्व्हर आणि रिसोर्स सर्व्हर, असे दोन सर्व्हर आहेत. आणि हा मागाशी एकच सर्व्हर होता, इथं दोन सर्व्हर आहेत, दोन वेगवेगळ्या पर्पज साठी. आता ऑथेंटिकेशन ग्रँट झालं की याकडून ऍक्सेस टोकन जाईल. ऍक्सेस टोकन तो पुन्हा रिसोर्स सर्व्हरला सेंड करेल आणि त्याकडून रिसोर्सेस ऍक्सेस करायला मिळतील. आता हा नेक्स्ट पॉइंट आहे. या दोन्हीमध्ये बघा डिफरन्स बघा. ट्रान्सपोर्ट इंडिपेंडेंट आहे, सिक्युरिटी इज नॉट डेलिगेट टू द HTTP TLS. आता याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट डिपेंडंट आहे आणि याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट इंडिपेंडेंट आहे. सिक्युरिटी डिजिटल सिग्नेचर्स यूज केलं जातं सिक्युरिटीसाठी आणि याच्यामध्ये दीज आर इझी टू इंटिग्रेशन बट नॉट ग्रेट फॉर सिक्युरिटी. हे सिक्युरिटीसाठी हे व्हर्जन एवढं चांगलं नाही जेवढं 1.0 चांगलं आहे. इझी नाहीये पण हे यूज करायला इझी आहे आणि फ्लेक्झिबल, ओनली हँडल्ड वेब वर्क फ्लोज. फक्त वेब वर्क फ्लोज ऍक्सेस केला जातो. ह्याच्यामध्ये नॉन वेब क्लायंट सुद्धा हे व्हर्जन यूज करू शकतात. ओके, आता इथं आपले दोन्ही पॉइंट झालेले आहेत. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर विचारू शकता तुम्ही. नेक्स्ट लेक्चरला आपण
आपलं लास्ट युनिट स्टार्ट करू. ओके, सो थँक्यू व्हेरी मच.